नमस्कार मंडळी. आज आपण करणार आहोत मराठवाडा स्पेशल शेवगा फ्राय रेसिपी. तर आपण आज ती कुठली गोष्ट न वापरता करणार आहोत, तर ते बघूयात. आणि मी ती गोष्ट न घालता कसे करते शेवगा फ्राय रेसिपी, तर चला बघा. आणि व्हिडिओला स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ बघा. आणि चला आपण तयारीला लागूयात. काय काय लागणार आहे त्यासाठी. शेवगा आवडतो ना, विटॅमिन ए शेवगामध्ये असतं आणि डोळ्यासाठी अत्यंत चांगलं असतं शेवगा. तर तुम्ही नक्की खा आणि अशा प्रकारे ट्राय करा. हा मराठवाडा स्पेशल रेसिपी आहे. तर त्यासाठी मी कुठली गोष्ट न वापरता ती करणार आहे आणि कशा पद्धतीने करणार आहे, कशी होती आहे, तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे. तर व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल अजूनपर्यंत, तर तुम्ही ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील आणि तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओ पाहता येतील. तर चला, आपण कुठली गोष्ट न वापरता ही जी आहे रेसिपी, शेवगा फ्राय रेसिपी मराठवाडा स्पेशल, ती करणार आहोत. तर चला बघूयात काय काय गोष्टी लागणार आहेत, ते साहित्य बघूया. शेवगा फ्राय रेसिपी करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत शेवगा. असे शेवगे घेतलेला आहे मी चांगला. इथे लसूण, इथे आल्याचा तुकडा घेतलेला आहे, इथे मोहरी, हळद, तिखट, काळा मसाला, कोथिंबीर आणि मीठ आणि कांदे आणि तेल लागणार आहे आपल्याला. तर मी तेल घेतलेलं आहे, गोड तेल. अशा प्रकारे आपण हे वस्तू लागणार आहे मराठवाडा स्पेशल शेवगा फ्राय रेसिपी करण्यासाठी. तर चला बघूया कशा पद्धतीने करूयात आपण. अशा प्रकारे आपण थोडासा लांब असा शेवगा कट करून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. इथे लसूण सोलून घेतलेला आहे, इथे कांदा असा कट करून घेतलेला आहे. आणि आता इथे मी पॅन ठेवलं होतं पाणी उकळायला. तर त्या पाणी उकळलं आहे, मी त्यामध्ये आता अशा शेवगा टाकते, जेणेकरून तो अर्धवट 80% शिजवायचा आहे आपल्याला. आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचा तरी, ज्याने करून ते मिठाचं फ्लेवर हे शेवग्याला लागेल. आणि हे शेवगा धुवून घेतल्यामुळे या पाण्यामध्ये आपलं अजीवनसत्व उतरतं. तर ह्या पाण्याचा देखील आपण वापर करणार आहोत. तर चला आता हे शिजू देऊ आपण. याच्यावर मी झाकण ठेवते. इथे पॅन गरम करण्यास ठेवला होता गॅसवर. त्यात थोडंसं तेल टाकूयात पॅन गरम झाला की. आणि त्यामध्ये आपण हा कांदा फ्राय करणार आहोत. 5 ते 7 मिनिटं हा कांदा फ्राय करायचा आहे. अशा प्रकारे आपला कांदा असा तांबूस कलर येत आहे बघा. अजून थोडासा आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या भाजीला कांद्याचा असा उग्र वास येणार नाही आणि चवीला छान लागेल. तर अजून 2 ते 3 मिनिटं आपण अजून फ्राय करूया. इकडे मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे बारीक. येथे मी आलं, लसूण आणि आपला हा भाजलेला कांदा गार करून नंतर हे सगळं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्सरवरून छान बारीक करून घ्यायचं आहे. येथे आपला पॅन गरम झालेला आहे. ज्या कांदा परतला होता त्या पॅनमध्येच मी करणार आहे. त्यात तेल आहे, त्यामुळं मी जास्त तेल यूज करत नाही. कोलेस्ट्रॉल लेवल आणि ट्रायग्लिसराईड वाढतं, इन्क्रीज होतं. त्यामुळं मी कमी तेल यूज करते. आपण जे वाटण केलेलं आहे कांदा, लसूण आणि आलं, ते आता याच्यात आपण फ्राय करणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे आपलं वाटण तयार झालेलं आहे. हे तेलात पूर्ण आपण हे फ्राय करू.
छान प्रकारे हे भाजून घ्यायचं, म्हणजे वास येणार नाही कांद्याचा वगैरे, आणि भाजलं की छान चव लागते आणि खूप सुंदर वास पसरला आहे. आलं, लसूण, कांदा, खूप सुंदर वास आलेला आहे. अशा प्रकारे परतू घ्यायचं. त्यात मी थोडं पाणी देखील टाकणार आहे, अगदी किंचित थोडं टाकायचं. जेणेकरून सगळा मसाला भाजला जाईल पाण्याबरोबर आणि तेलाबरोबर, असं एकत्र मिक्स होईल. खूपच सुंदर वास येत आहे. मी तेलाचं प्रमाण कमी यूज केलेलं आहे. छान प्रकारे असा भाजू द्यायचं. तुम्ही जरूर नक्की करून बघा, ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. आणि माझ्या चॅनलला पहिल्यांदा पाहत असाल व्हिडिओ, तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला छान छान नोटिफिकेशन येतील आणि वेगवेगळे व्हिडिओज माझे एन्जॉय करता येतील. तर नक्की सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपलं हे वाटण भाजलेलं आहे छानपैकी. त्यात हळद टाकूयात, तिखट टाकूयात, मीठ टाकूयात. मीठ आपण याच्यात शेवगा उकडवताना टाकलेलं होतं थोडंसं, त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी टाका. हा काळा मसाला आहे. हे छानपैकी हलवून घ्यायचं. यात आपण थोडंसं पाणी टाकूया. जेणेकरून हे सगळं मिक्स होईल. बघू शकता किती छान दिसतंय आणि खूप सुंदर वास पसरला आहे माझ्या घरात. खूप सुंदर. इकडे शेवगा सुद्धा आपला छानपैकी उकडलेला आहे. बघू शकता 15 मिनटं तरी मी उकडवलेलं आहे. कुकरला लावलं तर 2 शिट्ट्यात. मी असंच उकडवलेलं आहे. ह्या पॅनला हे असं झाकण ठेवलेलं होतं आणि मस्त उकडून घेतलेलं आहे. मस्त 80% उकडून घ्यायचं हे आपण. आणि हे छान असं उकडलेलं आहे. हे पहा, जास्त उकडवायचं नाही, 80% उकडवलं तरी चालतं. इकडे आपला मसाला छान तयार झालेला आहे. बघा, खूप सुंदर वास तर खूप सुंदर पसरलेला आहे. अशा प्रकारे आपला मसाला हे झालेला आहे तयार. त्यात आपण ह्या शेवग्याच्या शेंगा टाकणार आहोत. तुम्हाला पातळ रस्सा भाजी करायची असेल तर ह्याच प्रकारे पण पाणी जास्त यूज करावे लागेल. आपण ज्या शेंगा उकडवल्या होत्या पाण्यात
ते पाणी फेकून न देता आपण इथे यूज करणार आहोत. त्या पाण्यातच खरं विटॅमिन ए असतं. ते आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. हे याच्यात फ्राय करून घ्यायचे छानपैकी. आणि आपलं जे पाणी होतं ते यात टाकूया. शेवगा याचं म्हणजे शेवगा 80% आपल्याला झालेला आहे, तर याच्यात 20% आपण शिजून घ्यायचं आहे, जेणेकरून पूर्ण शिजला जाईल शेवगा. अशा प्रकारे आपण शेवगा शिजून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं हे छान प्रकारे असं मिक्स होऊन देऊ आणि शिजू देऊ, जेणेकरून शेवगा कच्चा राहिला नाही पाहिजे, पूर्ण शिजून निघाला पाहिजे. तर बघू आपण. अशा प्रकारे आपला शेवगा फ्राय झालेला आहे तयार. त्यात आपण टाकणार आहोत कोथिंबीर. खूपच सुंदर वास येत आहे आणि खूप छान छान असा सुगंध घरात पसरलेला आहे. मस्त, कधी खायला असं वाटतंय. इकडे मी पॅन गरम केलेला आहे, त्यात मोहरी टाकलेले आहे. चांगली तडतडू द्यायची. त्यात हिंग टाकलेला आहे. चांगली तडतडली की आपण याच्यात टाकून देऊया. शेवगा फ्रायमध्ये आणि शेवगा हलवून घ्यायचा. मस्त असं तयार झालेली आहे आपली शेवगा फ्राय. अशा प्रकारे आपली शेवगा फ्राय रेसिपी तयार झाली आहे. अशा प्रकारे मी ही शेवगा फ्राय रेसिपी केली आहे आणि यामध्ये कुठली गोष्ट न घालता केलेली आहे. तर मी टॅमॅटो न यूज करता ही रेसिपी मराठवाडा स्पेशल शेवगा फ्राय रेसिपी तयार केलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल आणि यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए आहे, तर ती डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. तर तुम्ही करून बघा आणि नक्की खा, तर तुम्हाला नक्की आवडेल. तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा.